श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी खूप खुश होती कारण आज पप्पा येणार होते आणि दीदी सलूनमध्ये सकाळी आवरून वगैरे गेली होती आणि फक्त भात आमटी बनवायचं होतं आणि आणि आज माझी हेअर कट करणार होती दीदी. त्यामुळे मी खूप उशिरा अंघोळ केली कारण मला हेअर वॉश करायचे असतील ना त्यावेळी खूप वेळ लागतो. त्यामुळे श्रीच येतो माझ्या तोंडामध्ये कारण सारखं इथे राहून राहून दीदीच्या मुलाचं नाव श्री असल्यामुळे तोंडामध्ये सारखं श्रीच बसलं आहे. स्वामी झोपेल त्यानंतर मला अंघोळ वगैरे करायची होती. त्यामुळे मी निवांत अंघोळ करण्यासाठी थांबली होती आणि दुपारी भाऊचा माझ्या फोन आला होता पप्पा येणार आहेत म्हणून कोल्हापूरला. ते आम्ही खूप खुश होती आणि दीदीला आम्ही काय सांगितलं नव्हतं पप्पा येणार आहेत म्हणून. सरप्राईज द्यायचं असं ठरवलं होतं मी. पण स्वयंपाक बनवायचं होता ना, पप्पा आले तर काहीतरी वेगळं बनवायचं असं असेल म्हणून दीदीला मी सांगितलं होतं पप्पा येतील म्हणून. घरी आल्यावर सांगितलं होतं तिला आणि दीदी इथं येत होती आणि स्वामी गॅलरीत बघून तिला बघून हसत वगैरे होता आणि मी तिला दाखवत होतो स्वामी असं खूप. आता एवढं हे झालं आहे ना की दीदीला भाऊजींना खूप असं बाहेर गेले तर त्यांना लांबून असा आवाज येत वगैरे असतोय. दीदी घरी आली होती आणि मी दीदीला सांगितलं होतं आज पप्पा येणार आहेत म्हणून. पण तिला विश्वास बसला नाही कारण आमचा रात्रीच पप्पांचा आणि फोन झाला होता. आम्ही दोघं एकत्र आहोत त्यामुळे या म्हणून. पण पप्पा बोलले नाही आता मला वेळ वगैरे नाही. पप्पा सतत कोल्हापूरला येत असतात महाल नेण्यासाठी पण अजिबात राहत नाही. सकाळी येऊन संध्याकाळी जरी उशीर झाला ना तरी पण जातात. पण राहत वगैरे नाहीत आणि आज पप्पा खूप वर्षानंतर दीदीकडे राहायला येणार होते आणि त्यामुळे दीदीला मी सांगितलं. दीदी पण एवढी खुश झाली होती ना त्यामुळे राहायला येणार हे सांगितल्यामुळे तर ती खूपच खुश झाली होती. अगोदर तिला विश्वास बसत नव्हता. नंतर मग दीदी जशी आली तसं तिने स्वयंपाक वगैरे बनवला. रात्री स्पेशल काहीतरी बनवायचं असं ठरलं होतं त्यामुळे कढी भात वगैरे असं बनवला आणि पप्पा आता आले होते. स्वयंपाक वगैरे बनवून आम्ही पप्पांची वाट बघत बसलो होतो आणि भाऊजी पप्पांना आणायला स्टॉपवर वगैरे गेले होते आणि पप्पा येताना प्रत्येक वेळी दीदीला तांदूळ वगैरे घेऊन येतात कारण दीदींनी गावाकडून बाकी काही आणत नाही, पप्पांकडूनच सर्व आणतात. त्यामुळे तिथे पप्पांनी ते तांदूळ वगैरे आणले होते. लगेच पप्पा आले तसे जेवण वगैरे आम्ही करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर आम्ही बसलो होतो पप्पा, मी आणि दीदी वगैरे बसलो होतो. पप्पा आणि जेव्हा जेवायला बसलो तोपर्यंत दीदीचं एक पार्सल आलं होतं मिशोवरून आणि तिने इथं उशांसाठी कवर मागवली होती दीदीने. ती पप्पांना आणि तिला दोघांनाही मागवली होती. त्यानंतर थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या आम्ही आणि संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि आम्ही तिघंजणं फिरण्यासाठी बाहेर गेलो होतो. थोडा वेळ बाहेर वगैरे फिरलो आणि त्याच्यानंतर दीदी पप्पांना सलून दाखवण्यासाठी घेऊन गेली होती कारण पप्पा दीदीचं सलून पहिल्यांदाच बघणार होते. त्यामुळे दीदी पप्पांना सलूनमध्ये संध्याकाळी फिरण्यासाठी तर दाखवण्यासाठी घेऊन आली होती.